आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची बातमी कळली। खरं तर दादाच्या जाण्यानं या उभ्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे। त्यांच्या दुःखद निधनामुळे एक अत्यंत कर्तबगार, स्पष्ट वक्ता आणि विकासभिमुख नेतृत्व गेलं। महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भुरणारी पोकळी निर्माण झाली। महाराष्ट्राच्या जनतेला कायम त्यांची आठवण राहील असं मला वाटतं। मी त्यांना माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि जालना लोकसभा मतदारसंघाच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो। काय माझ्याकडे शब्द नाही आहे। खूप धक्कादायक बातमी आली। माझ्या मुलांनी मुंबईवरून फोन केला, सकाळी झोपेत होतो आणि त्यांनी सांगितलं की अजित दादा इज नो मोर। झोपेतून उठतो आणि अशा प्रकारची बातमी ऐकतो तर मला विश्वास बसला नाही। मी म्हटलं कोणाच्या बाबतीत बोलतो? तर अजित दादा। मी म्हटलं अजित पवार? तो बोले हा अजित पवार प्लेन ऍक्सिडेंट मध्ये, दुर्घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। कोणाला विश्वास बसणार आहे? कोणालाही विश्वास बसू शकत नाही आहे। पण जेव्हा त्याची पुष्टी झाली तर आता आमच्याकडे काही शब्द राहिलेले नाही आहे। इतका उत्तम कार्यशील ऍडमिनिस्ट्रेटर मला असं वाटत नाही आहे की महाराष्ट्रामध्ये कोणी दुसरा असेल। अजित पवार साहेबांचं वैशिष्ट्य म्हणजे ते खूप एबल आणि एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेटर होते आणि त्यांचे कट्टर विरोधक सुद्धा हे मान्य करतील। अंग्रेजीमध्ये आपण बोलतो ना वर्कहॉलिक, ज्या माणसाला फक्त काम करण्याची सवय होती, फक्त काम काम आणि काम। सर्वांना माहित आहे अजितदादा सकाळी 6 वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत फक्त काम करत राहायचं आणि त्यांच्याकडे जे एक डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, टोलवा टोलवी ते कधीही करायचं नाही। काम होणार असेल तर तुमच्या तोंडात ते सांगणार हो हा हे शक्य आहे, आणि नाही होणार असेल तर ते स्पष्टपणे हे बोलणारा माणूस होता की नाही हे काम शक्य नाही आहे, हे होणार नाही। आणि जेव्हा ते म्हटलं नाही होणार तर ते नाही होणार। तर अशा प्रकारचं एक एबल ऍडमिनिस्ट्रेटर, दुर्दैवी त्यांचा अशा प्रकारे मृत्यू होणे हे फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशासाठी एक खूप धक्कादायकच बातमी आहे। पवार परिवारावर आता काय परिस्थिती असेल आम्ही समजू पण शकत नाही आहे। पण लाखो करोडो त्यांचे जे चाहते आहे त्यांच्यावर ही काय आज हे बातमी कळल्यानंतर काय त्यांचं रिॲक्शन असेल, आमची तर भावपूर्ण श्रद्धांजली।